नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेला हसता हसता 2.5 वर्ष उलटली आहेत आणि आज महाराष्ट्राची हास्य जत्रा पूर्ण करत आहे 300 भाग. लॉकडाऊन आधी आपण 200 भाग पूर्ण केले आणि लॉकडाऊन नंतर गेले 100 भाग आपण हास्य जत्रेची ही धमाल अनुभवतो आहोत. तर मंडळी, महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या या 300व्या भागात मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राची हास्य जत्रा 300 नॉट आउट, टेन्शनला गेट आउट, को पावर्ड बाय पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, आज आपल्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत एक खास योग जुळून आलाय. आज आपल्याला 300 भाग पूर्ण झालेत आणि या खास सोहळ्याला आपल्याला खास शुभेच्छा द्यायला आलेत तारक मेहता का उल्टा चष्मा या महाहास्य मालिकेतील अर्थात गोकुलधाम मधील आपले लाडके रहिवासी, टेलिव्हिजनवर 3000 भाग पूर्ण केलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या टीमचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. स्वागत करूया जेठालाल गडा अर्थात दिलीप जोशी यांचं, आत्माराम तुकाराम भिडे अर्थात मंदार चांदवडकर यांचं, माधवी भिडे अर्थात सोनालिका जोशी, पत्रकार पोपटलाल अर्थात श्याम पाठक, कोमल हाथी अर्थात अंबिका रंजनकर आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही महाहास्य मालिका निर्माण झाली ते ह्या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी. सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आम्हाला शुभेच्छा द्यायला इथे आलात. थँक्यू सो मच. कसं वाटतंय आमच्या मंचावर येऊन सर? एकदम चांगला वाटते आणि तुमचे 300 एपिसोड झाले ते गौरव की बात है. तो हम गोकुलधाम सोसाइटी में कहते हैं हास्य जत्रेचा विजय असो. थँक्यू सो मच. मी तुम्हाला सगळ्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते. थँक्यू. चला तर मंडळी, तारक मेहता का उल्टा चष्मा या टीमच्या साथीनं सुरू करूया या आठवड्यातली ही हास्य धमाल. मंडळी, कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांना आज मिळणार आहे दिव्यातला जिन. बघूया तो त्यांना काय मिळवून देतोय ते. रसिका, ए रसिका, रसिका, ए रसिका, 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 अरे या. तुम्हाला काही कालवेल कळतं का नाही? नुसती आपली घाई 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 वत तर काहीच नाही. अगं तसं नाही. अगं हे गंमत आहे. आपल्या आमराईत एका झाडाखाली चिराग सापडला. त्या रेशमा सोबत ना मला डाऊट होता. डाऊट त्या रेशमाचा चिरागचं काहीतरी लफडं चालू आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना आमराईत लक्षात ठेवा म्हणून. आणि त्या मेल्या वसाड्यांना आपलीच आमराई बरी मिळते गुट्टरगू करायला. मागच्या वेळेला आपल्या आमराईत दारूचे फुगे सापडलेले, या वेळेला हे दोघं सापडले. अगं फटकी पडली तुझ्या तोंडावरती. करपाटला तुझा कानिस. नीट बोलायचं. नीट काय नीट बोलायचा? अगं तो चिराग संगमीच करायचा चिराग नव. अगं हा बघ. काय हे काय आणलंय आता नवीन? अगं हा जादूचा चिराग आहे. काय समजलीस तू? अरबिस्तानातल्या गोष्टी कधी ऐकल्यास काय? या दिव्यात ना ऐका नाही एक राक्षस बाहेर पडतो आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. काय समजलीस? बाय माझ्या काय 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 झालंय काय तुम्हाला? आधी तुम्हाला बाबू परबाचा नाद होता, आता अरबाचा नाद पण लागला. आणि मला सांगा, झोटिंग, वेताल, खवीस हे सगळे काय सुट्टीवर गेले म्हणून आता बाहेरचा राक्षस आणलाय तुम्ही? ते
अरे देवान अक्कल वाटला आणि तेव्हा काय भांडी घासत होतीस काय ग तू? नीट बोलायचं अगं माझ्याशी. नीट काय ग तो मज हा दिवा अगं तुला सांगून काय उपयोग आहे? घासला मज कळेल. तू आधी ह्याला घास बघू मग कळेल तुला. मी घासू या हा, हा. तुम्ही घासत बसा माझ्याकडे यायला नाही लय कामं पडली आहेत मला आल्या मोठे माना अरे काय सांगताय हे बाई आहे का कोण आहे का ऐकतच नाही माझा. नाही नाही याला आधी घासतो म्हणजे तुला कळेल. हा ग वा ग वा. अरे हा दिव्यातनं बाहेर यायला पाहिजे होता ना. हा क्वाटकालना बाहेर आलाय. म्हणजे मी घरात नसताना हा क्वाटकालना बाहेर येतो की काय? हे भावा तू जीनस आहेस ना. मी जीनच आहे. मी काय चीन आहे घुसखोरी करायला? सामाजिक मारू नको. सामाजिक मारू नको तुला सांगून ठेवतोय. नाही नाही मी जीनच आहे हा. आणि एकदम ओरिजिन आहे. ओरिजिनल जीन आहे. तू ओरिजिनल आहेस ओ मग असं काय करतोयस? असं काय करतो म्हणजे कित्येक वर्ष त्या चिराग मध्ये मी अडकून होतो. माझा एक आणि एक अवयव दुमडून गेलाय. अवयव अवघडणं आणि दुमडणं यातला फरक माहित आहे? अवयव अवघडणं आणि दुमडणं यातला फरक माहित आहे? नाही बा. मग आय 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 जरा बसू दे मला. बस बस. आता कुणी घासली? अरे बेस्तो! जा मस्तपैकी जीन घेऊन ये. मग तू कोण आहेस? अरे मी जीनच आहे. अरे पण जरा थकवा घालवायचा आहे मला म्हणून काय म्हणतो. हो? कोणाबरोबर बोलताय अरे ए बाबा तू आता दुमडला होतास ना. मग एवढा ताट कसा झालास? जेबुनिसा तुझ्या उंटावर लात मारीन नाशी. जे मुनिसा हो. अरे वसाड्या ती माझी बायको आहे. नाही नाही ही माझी बायको जेबुनिसा आहे. अरे माझी बायको आहे. अरे ऐक माझं मी मूळचा बगदादचा. बघता त्या बगदादला माझी आणि जेबुनिसाची प्रेम कहाणी गाजली. अरे वसाड्या काय? अरे आमची पण ना कोकणात ना प्रेम कहाणी फुललेली आहे. काही समजलास? हा बघितलं उठा 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 बघितलं ना बघितलं हे असं असतं सगळीकडे घाई 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 होत काहीच नाही. आठव जेबुनिसा तू आठव. रेती बंदर मध्ये तंबू बांधून आपण अरबी गाण्यांवर नाचायचो. बगदाद मध्ये रेती बंदर. होय बंदर रेतीच रेती आहे तिकडं. हाँ, वहाँ रेतीच रेती है जहाँ मेरी जेबुनिसा रेती है. रेती आहे कसा बसा प्रयत्न करून मी ओढलाय. तू नको आणू. तू फक्त आठव 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 जेबुनिसा. मी अरबी गाणी म्हणायचो आणि तू त्यावर बेले डान्स करायचीस. आपण अंताक्षरी सुद्धा खेळायचो. जेबुनिसा जेबुनिसा रे गम पद्धनिसा. बघ त्या गाण्याचे बोल मला अजूनही आठवतात. मी तुझा जिनू तू माझी जिबो. मी तुझा जिनू तू माझी जिबो. हे जिनू ही चाल ना कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते. तुमचीच आहे. म्हणजे शालूची चाल आई. अरे वसाड्या मी शालूचा ब्रँड अँबॅसेडर आहे आणि तू याचा व्हर्जन बनवलास वसाड्या. अरे काय होय होय जिबू जिबो अशीच आपली प्रेम कहाणी बगदाद मधल्या रेतीमध्ये आजही ऐकू येते. तुझं माझं एकमेकांवर निखांत प्रेम होतं. एका गुलामाला तुझं माझं हे प्रेम खटकलं.
पर भकर मर असं त्या गुलामाचं नाव होतं. आपल्या दोघांची तक्रार त्यानं राजाकडे केली. पर भकर मर. तू प्रभाकर मोरेचा पर भकर मर केलास वाचाड्या. तू दिव्यातच राहण्याच्या लायकीचा आहेस. मी सांगतो तू जीन नाही. नाही खरंच तू जीन नाही आहेस. मी जी नाहीये. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी जी नाहीये. मी हिचा जिनू आहे. ही माझी जेबोनिसा आहे. जेबोनिसा, जेबोनिसा माझ्यावर प्रेम कर. अरे ती प्रेम करील मग मी काय करू. जेनो काम जिनू करे, दुजा करे तो प्रभाकर मुरे. गुलाम आहेस ना माझा. तू गुलाम आहेस ना. हो हो हो. मारू उंटावला तुझ्या वासाड्या. माझ्या इच्छा आधी पूर्ण कर. हो मग इच्छा काय त्या सांगा. मी त्यासाठीच आलोय का नाही. हं? ए बाबा बाबा माझी इच्छा आहे. काय? अबे, बस इथं तुला सांगतो. सांगा काय झालं. काय. जागेवर ना आमच्या भावकीतनं लय कंदाल आहे. ती कशी तरी केस निपटव. नाही नाही काय. कोर्टातली नाही. अरे बाबा असं काय. कोर्ट कचेरीचा मॅटर मला सांगू नका. अरे तू जादूगार आहेस ना? बाकी मी दुनिया जिंकून देईन पण नाही कोर्ट कचेरीच्या विषयात मला अडकवू नका. अरे नाही. अरे तू जीन आहेस ना. मग काय झालं. जादू जी नाही म्हणून काय झालं. माझे पण काय अनुभव आहेत. कोर्ट कचेरीच्या झंझटमध्ये मला अडकवू नका. अरे माझी काय मी विचारते काय झालं जिनू का. जेबोनिसा हा? तुला म्हणून सांगतो. एकदा बगदादमध्ये उंटाच्या मॅटरवरून मी कोर्टात साक्ष द्यायला गेलो. माझी साक्ष चुकली म्हणून त्या उंटाच्या मालकाने हगवण लागलेल्या उंटाच्या मागच्या पायाला मला बांधला. उंटाच्या पायाला बांधल्याचं वाईट नाही पण कोर्ट कचेरीचा मॅटर नको, नाही. नको. बाकी दुनिया आणि पण कोर्ट कचेरीचा मॅटर पण नाही. दुसरं काय पण सांगा. आणि मी काय म्हणतो मागायचं तर काहीतरी चांगलं माग. सांग त्याला. हे चांगलं मागणार. मग? हे देवाने न बघता एवढं चांगलं दिलंय पण नुसती घाई 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 होत काहीच नाही. काय हो. अरे ही आपली अंतर्गत बाब आहे ना. त्याच्यासमोर कशाला वटवट करतेस. आतमध्ये हो. चाल चालती हो घरात, चाल. असंच करा. मला असं मोलकरणी सारखंच वागवा आयुष्यभर. जेबोनिसा तिच्या इच्छा पूर्ण करायला आलायस काय तुम्हाला सांगा कुठं. नाही. अरे तुला एवढा घासला भरपूर झाला. कशासाठी घासलाय मला सांग. हा माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आलायस ना तू. इच्छा पूर्ण काय करशील. हवंय. काय हवंय. मला राजा बनाव. तथाच तू. ओ मोरेनू. ओ मोरेनू. काय रे. मोरेनू वा 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 वा. अभिनंदन अभिनंदन. कशाबद्दल रे वा. आत्ताच आपल्या दशावताराची मीटिंग झाली. होय काय. तुम्हाला राजाचा रोल मिळणार आहे. चला मी तो मला जायचं दाढी करायची. का दाढी कशाला करतोय. तुमच्या राणीचा रोल मी करणार आहे. राणी मी होणार नाथा. राणी मी होणार. राणी मी होणार. पाहिलं का. दत्तू तुमची राणी होणार. आणि तुम्ही माझ्या जिनूला काय बाई बोलत होता बघितलं ना. जिनूनं कशी तुमची इच्छा पूर्ण केली. राजा बनवला तुम्हाला. अभिनंदन. तुम्ही राजा झालात. तथाच तू. होय. अरे वसाड्या कसा आहेस तू. कोण आहेस तू. अरे मी तुला खरोखरचा राजा बनवायला सांगितला होता ना. तू मला दशावतारातला राजा बनवलास. बरं बनवलास तर बनवलास. त्या दत्तूला माझी राणी बनवलीस. अरे वसाड्या काय तुझे डोळे फुटलेत काय रे. इकडे बघ समोर चांगल्या चांगल्या देखण्या हिरोईन बसली आहेत. हा त्यांच्यापैकी एखादी राणी माझ्यासाठी करायची ना. तुम्ही फक्त राजा बनवू बोललात. कुठला तर ठरलं नव्हतं. आता तुम्ही आणि तुमची दत्तू राणी तुमचं राज्य करा. मी आणि माझी जेबोलिसा ऐक ना. आम्ही आमच्या राज्यात जाऊन गप्पा मारतो. जेबोलिसा ये बस बघू. वा 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 वा. ओंकार रसिका तुमचा डान्स अप्रतिम होता. मस्त झाला परफॉर्मन्स. दिलीपजी. काय सांगू कुठून सुरू करू. आहा. हसून हसून आता हे तोंड पण दुखायला आलं. आणि हा तर सुरुवात आहे. आता पहिलाच स्किट आहे. आता पुढे काय होणार आता भीती वाटते आम्हाला. नाही म्हणजे अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. वा वा वा. धन्यवाद मंडळी.
तुमच्या समोर येणार आहे एक गाईड जो पर्यटकांना दाखवणार आहे एक ऐतिहासिक वास्तू. ही धमाल आपल्या समोर सादर करतायत हास्य महारथी समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि काही खास आणि स्पेशल हास्य पर्यटक. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचंही स्वागत. हॅलो हा काय भाव काय चाललाय शेअरचा? इकडे या सगळ्यांनी. शेअरचा भाव काय चाललाय? ते काढून टाक, ते घेऊन टाक, ते काढून टाक, ते घेऊन टाक. हा ते ह्याचं काय चाललंय? ते MSJ ग्रुप ऑफ कंपनीज त्याचा काय भाव चाललाय? जो काय असेल सगळं घे, जेवढं मी ते सगळे शेअर घे. सध्या फॉर्मला आहे बाबा ती इंडस्ट्री. हा लय वरती जाणार आहे. आणि आता हल्लीच ते त्याचे मालक स्टेजवर येऊन गेले. मग ते विचारून मग अशी उसळी घेणार आहे. घेऊन टाक सगळे शेअर घेऊन टाक. ऐका ओ घेऊन टाक विकून टाक जरा. ओ अरे काय ओ वहिनी ओ हे कोण आहे रे? काय माहिती कोण आहे? आई बाबा आहेत ते. अरे माझा नवरा आहे, माझा नवरा. यांना जरा प्लीज सांगा की मोबाईल वगैरे प्लीज इथे बंद करा म्हणून. हे असेच येते. ठेवा ना फोन, ठेवा फोन. असंच आहे सारखं आपलं शेअर मार्केट. आमच्या लग्नात सुद्धा तेच माहिती का, कानाला ब्लूटूथ लावलं होतं आणि शेअर मार्केटचं ट्रेडिंग करत होतं माहिती. माझे बाबा कन्यादान करताना म्हणाले, जावई बापू माझी मुलगी देतोय, तर म्हणाले हा आता द्या नंतर विकून टाकतो. घाबरला माझा. घेऊन टाक विकून टाक यार. काय घेऊन टाक विकून टाक? पलीकडे कोण आहे बोलतंय काय? कुठला शेअर? काहीतरी बोला. घेऊन टाक विकून टाक ह्याच्यात कसं ट्रेडिंग होतंय? ऐका हो त्यांना सांगा ना जरा हे बंद करायला सांगा. हा आणि एक मिनिट. ए खाली उतर ए खाली उतर. इथे चढायचं नाही अजिबात. हा कोण आहे? हाफ चड्डीतला जिराफ कोण आहे? काय माहिती? आई अरे मी मुलगा आहे तुझा बंटी. अरे हा मुलगा आहे माझा बंटी. हा हे तुमचा मुलगा आहे? हा आमचा मुलगा आहे. काय वय काय याचं? 8. 7 आहे. एवढ्या मोठ्या मुलाचं 7 वर्ष वय आहे? अरे या मंचावर लिबर्टी घ्या रे, पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी घेऊ नका. बरं हरकत नाही. सगळ्यांनी आता या साईडला सगळ्यांनी या साईडला सगळ्यांनी या इकडे सगळ्यांनी या इकडे. या साईडला या. अरे इकडे या. अरे हा मंच म्हणजे काय करिअर आहे का तुमचं? भरकटताय कशाला? इकडे गाईड कोण आहे? मी आहे ना गाईड. मग मी ह्या साईडला राहणार, तुम्ही तिकडे राहायचं. लक्षात आलं? हा तर सगळ्यात आधी लक्ष द्या. हा सगळ्यात आधी नाही इथे नका बघू. घेऊन टाक विकून टाक ते नका बघू. सगळ्यात आधी या डुंबुकपूर गावात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. नाही टाळ्यांची मला अपेक्षा नाहीये. मला एवढीच अपेक्षा आहे, ऐतिहासिक ही वास्तू आहे त्याची जी माहिती आहे ही मी तुम्हाला देणार आहे. कसं आहे, हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. लक्षात आलं का? ओ इकडे या तुम्ही. कळत नाही का हो तुम्हाला? हा आयुष्यात पहिल्यांदा घेतला कॅमेरा हातात. इतर सगळी माहिती मिळणार आहे का तुम्हाला? फोटो नंतर काढू शकता तुम्ही. नंतर काढा ना फोटो. आता नका काढू. मी हा सांस्कृतिक ठेवा आहे त्याची माहिती देतात. ह्या म्हणजे हा जो ऐतिहासिक वास्तू आहे ही ऐतिहासिक महत्व आहे. महत्व आहे त्याचे. आणि आपण जेव्हा असं करतो ना तेव्हा आपण घ्या तुम्ही घ्या सगळे डायलॉग तुम्ही घ्या. ह्याचे घ्या आम्ही सगळे जाऊन तिथे बसतो. तुम्ही एकटे स्किट करा. दिलेत ना वेगवेगळे प्रिंटआउट दिलेत ना स्किटचे. मग तुम्ही तुमचे घ्या आम्ही आमचे घेतो. आम्हाला पण घेऊ दे. पडतील डोळे खाली केवढे ते. ऐका मला तुम्हाला काय सांगायचं ऐका. ही जी ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं महत्व तुम्हाला सांगायला आलेलो आहे. ही माहिती मला तुमच्या बरोबर शेअर करायची आहे. अरे तुम्ही पण शेअरवाले? बघा मी जे शेअर म्हणतोय ना ते ऐकून घ्या या कॅटेगरीतले. तुमचं शेअर आहे घेऊन टाक विकून टाक ह्या कॅटेगरीतले. इर्षादवाले असतात ते वेगळा शेअर आहे. तो नका विचारू याबद्दल मला. मी एक सांगतोय तुम्हाला काहीतरी. मी माहिती देतोय ना तुम्हाला. माहिती महत्वाची आहे. माहिती देतात. दोन शब्द कळले माहिती देते कशाला करताय? बघा मी तुम्हाला खरंच त्याआधी तत्पूर्वी मी माझी ओळख तुम्हाला करून देतो. काका माहिती सांगतायत. नमस्कार काका माहिती सांगतायत. हा तुम्हाला नको असेल तर मला देऊन टाका. ह्याला तुडवायचं आहे मला. मुलगा आहे ठीक आहे. जेव्हा असं वाटेल ना ह्याचा कंटाळा आला मला देऊन टाका. मला तुडवायचं आहे याला.
तुमच्या स्किटवर लक्ष आमचा आहे, लक्ष आहे आमचं. दाखवत नाही नाही लक्ष रे. मी तुम्हाला या वास्तूची माहिती देतोय की नाही आणि मी हे का करतोय मला सांगा बघू. हे मी का करतोय. तुमचा बिझनेस पडला असेल. कसला बिझनेस आहे. अरे प्राध्यापक होतो मी, लात मारली नोकरीवरून, हे काम घेतलंय मी. कशासाठी घेतलेलं आहे. बरोबर. मला यातून लाखो पैसे मिळत नाहीये. अरे हे काय ए बॉब्या हे ऐका ना. टाइम प्लीज होऊन 5 मिनिटं अख्खं कुटुंब आहे माझ्यासमोर तुडवायचं आहे सगळ्यांना मला. ऐका ना रे. आठ ठेवा ते आधी. ऐका ना. मी तुम्हाला माहिती देतोय हो. जरा आठ ठेवा आहे. मला तुम्हाला तेच कधी खाल्लं नाही. बॉब्या नाही खाल्ल्यात कधी. आठवलं 8. बघा मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी हे सगळं पैशासाठी नाही करत आहे. पैशासाठी माझे पैसे खूप आहेत पण हे मी का करतोय तर आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. अशी माहिती आजपर्यंत तुम्हाला कुणीही दिली नसेल ती मी तुम्हाला देणार आहे. ओके हा तर मी तुम्हाला माहिती तर देणारच आहे. तत्पूर्वी मला तुम्हाला असं विचारायचं ही जी माहिती आहे ती तुम्हाला कोणत्या भाषेत ऐकायला आवडेल. તમે ગુજરાતીમાં બોલિંગા છુઈ. ये बाळा समोर ये. परत एकदा बोल बाळा. તમે ગુજરાતીમાં બોલિંગા છુઈ. स्वतःच्याच तोंडावर थुकू शकतोस का रे तू. कुठली भाषा आहे ही. काय कुठला गुजराती आहे. मी गुजराती शिकतोय. काय माझी होणारी बायको सुरतची आहे. मग आता जर तुम्ही मला गुजरातीत माहिती दिली तर मला तिला सांगायला बरं पडेल ना. हे सांगताना तुझी सुरत बघितलीस का कशी आहे. आता मी तुम्हाला एक सांगतो मला फक्त मराठी येते. हरकत नाही. आता मी तुम्हाला फार चांगली माहिती देणार आहे. इकडे बघा सगळ्यांनी. हा तर हे डुंबुकपूर गाव आहे. या डुंबुकपूर गावामधलं हा महाल आहे. या महालाला ऐतिहासिक कुणाशी बोलतोय मी. ऐका हो माझ्याशी बोला. मी ऐका माझं. या महालाला ऐतिहासिक महत्व आहे. इथे फार वर्षांपूर्वी एक फार मोठा राजा राहायचा ज्याचं नाव होतं राजहंस कुमार. आणि तो राजहंस कुमार जो होता तो फार काळ टिकला नाही. तो मरण पावला. पण त्यानंतर त्याची बायको राणी वनमाला देवी ही इथे राज्य करायला लागली आणि तिचं हे सिंहासन होतं. एकदा या सिंहासनावर राणी बसलेली असताना त्याला घोड्याच्या टापाचे आवाज ऐकू आले. आई मला भूक लागली आहे. ते काका ओरडतील नको ऐक त्यांचं. काका ओरडले ना तर पाचकन वाजवीन त्यांना. मला भूक लागली. मला का वाजवशील. माझा काय संबंध रे. मला भूक लागली. अरे पिकनिकला आला. हे काका आहेत का. ह्याला मारलं त्याने. याला मारलं मला नाही मारलं. हे घंगाळ काका आहेत का मला सांगा. नका अहो पिकनिकला आला. मारतात. धर बाळा धर. चिप खाते. हे काय. चला या साईडला या. मारू नका पोराला. इकडे या. अरे तुम्हाला काय अरे मी तुम्हाला माहिती देतोय ना रे. माहिती देतोय ना. एक मिनिट थांबा. तू महेश कोठारेंचं ब्लेझर घातलं. कसं आहे ना. हे काय शिल्प कसली. ही सगळी पुरातन प्राचीन शिल्प आहेत. हे माहित ना तुला शिल्प. नाही. ये फोटो काढू ये. तुला मोहनजोदडो हडप्पा माहितीये. ते हडप्पा हे हडकरप्पा. हे अर्वाचीन शिल्प मंडोळी शिल्प. ये आणि हे बघितलंस. ओ बबलू तरंग. बबलू नाही बुलबुल तर. बबलू हा. एक मिनिट. कोण आहात तुम्ही. हा तुम्ही या ग्रुप मधले आहात का. आम्ही स्पेशल होत तिकडे बसतो दोघं. मला तसं नाही म्हणायचं. तुम्ही पैसे दिलेत का. आम्हाला पैसे देतात.
आम्हाला पण पैसे देतात. हे बघ एवढे. मला तुम्हाला काय विचारायचं आहे, तुम्ही बुकिंग केले का? 400 रुपये भरलेत का आमच्या ग्रुप मधले? म्हणजे अरे मग किती वेळ झाला एवढं ह्या वेळेला यायचं का तुम्ही? सॉरी उशीर झाला थोडा. तुमची स्टोरी सांगून झाली? नाही ते अजून वनमालापर्यंतच आहेत. तुमच्या अरे हे काय हे? अरे जेवण काय सुरू केलं तू? उठा 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 तुम्ही उठा बघू सगळ्यांनी. अरे मी इकडे काय सांगायला आलो आहे? उठा. हे काय चाललंय तुमचं? इथे या बघू सगळ्यांनी. चला तुम्ही या साईडला या. चला 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 सगळ्यांनी या साईडला जा. तर यांना मी माहिती दिलेली आहे, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो माहिती काय आहे ती. तर हे आहे डुंबुकपूर गाव. या डुंबुकपूर गावात एक फार मोठा राजा होऊन गेला, ज्याचं नाव होतं राजा राजहंस कुमार. कोणीच ऐकत नाहीये माझं. वा 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 ऐकता ना माझं? तर तो राजहंस कुमार होऊन गेला, पण तो काही कारणास्तव गेला, मरण पावला. पण त्याची राणी वनमाला देवी ही मात्र होती, आणि ही तिचं हे मागे आहे ते सिंहासन. येस फोटो काढ ना. बघा हे बघा, तुम्ही याच्यावर बसू शकत नाही. हाँ हमरा का ऐसा कुछ नहीं था, है इसलिए हमरा गाइड है इसलिए इधर. एक काम करा, जवळ मी जाऊ? हा जवळ फोटो काढतो या. बघा रे हे परत बसले रे, अड्डा परत बसला ह्यांचा. अरे बघा रे गाईडला किती किंमत देत आहेत, फोटो काढायला लावतायत. बघा हो थँक्यू व्हेरी मच. असं करा असं करू मी? हे असं का करू? त्या राणी सारख्या बसल्यात ना, बाजूला कोणतरी शिपुर्डा पाहिजे. शिपुर्डा का मी? कोण आहे मी? एक मिनिट, मी लात मारून आलोय नोकरीवर, प्राध्यापक होतो मी, लक्षात आलं का? चला इकडे या साईडला. इथे नाही फोटो काढायचे, उठा. हे ऐतिहासिक वास्तू आहे, तिथे नाही फोटो काढायचे. ओ वाव, बासरी केवढी मोठी आहे. माय गॉड, ही कुठल्या अँगलनी बासरी वाटते तुम्हाला? कुठे भोग? कुठे बासरीला भोग आहे? एक भोग असतं बासरीला. बासरी अशी एका भोकानी वाजवतात. ओ तोफ आहे ही, तोफ. हा कळलं का? अरे हे बघे, अरे काय चाललं? हरवलं मला. मला कुठला बाप हरवलं नातं आहे हे तुमचं? कुठला बाप मुलाचं नातं आहे? हरवलं मला त्याने. अरे तुम्ही खर्च करून भांडायला आलात का एवढ्या लांब? मला सांगा बघू. ओ चला बघू, इकडे या. इकडे या. या तिकडे या. इकडे. ओ अगं काय करतेस तू? फोटो? अरे काय फोटो? काय घोडा आहे का ह्याच्यावरून जायला? चला या साईडला या. मला सगळ्यांनी त्या हो ती तुमचं काय ते करा, मी इथे उभं राहणार. तुमचं झाल्यावर मी इथे येणार, सांगून ठेवतो तुम्हाला. चला या साईडला या. मी तुम्हाला काहीतरी महत्वाची माहिती देतोय. तर ही जी राणी वनमाला देवी होती, ती राणी वनमाला देवी होती, ती फार दूरदर्शी होती बरं का. तिच्या समोर एक घंगाळ होतं. घंगाळ म्हणजे काय म्हणाल आपण? वंगाळ म्हणजे काय? तुझा चेहरा. चोमडा. बायको आपली बायको काय बोलायचं नाही. हमरे का ऐसा कुछ नहीं हो, सामने से ऐसा एकदम क्या तो हमरो का ऐसा मन में था, ऐसा गुड़ करके हम हृदय में रहता है, ऐसा कुछ नहीं. अरे बंकच गेली रे, बंकच गेली. मला एकदम घाबरायला झालं. ही राणी वनमाला देवी होती, ती अत्यंत दूरदर्शी होती. हे घंगाळ म्हणजे तिचा सीसीटीव्ही होता. ह्यात तिला दिसायचं महालाबाहेर कोण आलेला आहे, शत्रू चाल करून आला का. सीसीटीव्ही होतं, याच्या पाण्यात तिला दिसायचं. लक्षात आलं? मला सांगा, पानिपतचं युद्ध किती साली झालं? आय थिंक 1890. नाही 1890 तर झेलम. तंजावरचं युद्ध? तंजावरचं त्याच्याही आधी, खूप त्याच्या आधी. मुद्दा वेगळा आणि आहे. मग ते हे टिपू सुलतान आला तो. टिपू सुलतानचा काळ फारच मागचा होता. तेव्हा ती आधी सिरियल आली, मग युद्ध झालं. असं चालू आहे. पण पानिपत 1890, कारण तेव्हा ना दुष्काळ पडला होता, त्यामुळे पानिकत झालं होतं. रणांगण या नाटकाचे शेकडो प्रयोग केलेस आणि असे विनोद मारतोस त्याच्यावर. पानिपत आणि पानिकट हा दर्जा आहे तुझ्या विनोदांचा? वाटेल ती नकारे सांगू माहिती, ही चुकीची माहिती आहे. ते 1860 बीट सगळं चुकीचं होतं. लक्षात आलं का तुमच्या? मुळात इथे का विचारताय तुम्ही पानिपतचं? हे कुठलं गाव आहे? कुठलं गाव आहे हे? गुंडुकपूर. बुंडुकपूर. तुझ्या बापाने ठेवलं बुंडुकपूर?
डुंबुकपूर हे गावाचं नाव आहे. इथला इतिहास मला विचारा ना. ते घंगाळ्याचं काय झालं, ते घोड्यांच्या टापांचं आवाजाचं काय झालं हे मला विचारा. याची माहिती मी तुम्हाला देईन. हे आपण बुमरँग करूया. बुमरँग आता कुठे बुमरँग? एक ऍक्शन करूया. मला नाही माहिती बुमरँग. क्लिक करायचं. एक ऍक्शन करायचं. हे मला काय अरे वास्तूची माहिती मी द्यायला इकडे आलो. क्लिक करा. मजा आली. झालं ना, केलं ना एकदा. किती वेळा ते करत बसताय. झालं ना आता मला माहिती द्यायची तुम्हाला. तुम्ही बोला ते वैजयंती मला बद्दल. अरे वैजंती मला नाही हो. कुठली वैजंती मला? अशी गाडी म्हणणार आहे का ती? वनमाला देवी असं नाव आहे तिचं. तर ती वनमाला देवी ती असते. ती वनू बसलेली असतात तिकडे. वनू माझं गाव आहे, मी ठरवेन वनू म्हणायचं का पिंटू म्हणायचं. तुम्ही कोण सांगणार आहे मला? सतत 10 वेळा वनमाला म्हणायचं. वनू झाली माझी ती. वनू मी मैत्रीण झाली. तुम्हाला काय करायचंय? असं नाही, तुम्ही इतिहास बदलताय. माझं गाव आहे, मी बदलेल इतिहास. तुम्हाला काय करायचंय? तर ती वनू बसलेली होती. बाहेरून कुत्र्याच्या टापाचे आवाज आले. घोडे मी ठरवेन कुठला प्राणी तो. मुंगूस, ससा का हरिण मी ठरवेन. माझं गाव आहे, माझी वास्तू आहे, माझे प्राणी आहेत. दॅट्स ऑल मी लॉर्ड. हे इतिहास बदलताय तुम्ही. असू दे. अरे इथे लिहिलंय सगळं. शिवाय हे काय इथे लिहिलंय. वनमाला देवी नावाची राणी होती. तिचा जन्म 1701 साली झाला. तिच्या सिंहासनाच्या जवळ एक पाण्याचा घंगाळ होता. त्यात तिला महाला बाहेरचं सगळं दिसायचं. एकदा वनमाला देवी इथे बसलेली असताना या घंगाळ्यात तिला शत्रू दिसला. घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू आले. वनमाला देवी ताडकन उठली. या तोफेपाशी आली. दारू गोळा भरला आणि तडाम शत्रूला नेस्तनाबूत करून असा आहे हा इतिहास. एकदम भारी सांगितलं. खूप मस्त. इतिहासाचं नॉलेज फार पूर्वीपासून. गाईड काय झालं? ऐका तुम्ही सगळ्यांनी त्याचं ऐका. माझं काही ऐकू नका. अरे बापरे. तिसऱ्या पानावर त्याची एंट्री झाली. मी पहिल्यापासून आहे तरी त्याच ऐका तुम्ही. मी कोण आहे ना? मी कोण आहे? साधा माणूस आहे ना. रडू नका. एवढं मोठं वयाने झाला तुम्ही. रडणं बरं दिसतं का? रडणार नाही का? प्रत्येक जण माझं 2 वाक्य पण ऐकत नाही. याची 15 वाक्य ऐकली. त्याला काय अर्थ आहे का? सॉरी रडू नका तुम्ही. रुसू नका. ते पण शायनिंग मारायला इथे कसे येतात? 300 एपिसोड आलेले आहेत. हे आले म्हटलं लगेच आले दाखवायला. आम्ही 300 एपिसोड घासला. त्याचं काय इकडे? रडू नका. तुमच्या समोर घासलाय मी. तुम्हाला माहिती आहे. रडू नका. उगी रडू नका. रडतायत रे. उगी रडू नका. बसा. रडू नका. रडू नका. अगदी सुसाट झाला परफॉर्मन्स. वा खूपच छान. बने आज भी दिन बने. वा हे कॉम्बिनेशन आम्हाला फार आवडलंय. हे कॉम्बिनेशन आम्हाला परत बघायला खूप आवडेल. समीर दादा तू इकडे येऊन बसलास ना, खूप दया आली रे तुझी. फारच दया आली. परत याच्यावर अशी वेळ येऊ देऊ नका. नेक्स्ट टाइम याचं प्लीज ऐका. प्लीज असं करू नका. पण बाकी सुसाट परफॉर्मन्स. आणि इथे जी हसरेसेकनी ही जी केली ना ती मोमेंट अतिशय कमाल होती. मज्जा आली. वा 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 वा. वा बहारदार झाला परफॉर्मन्स. मस्त. आणि या 300व्या भागाच्या निमित्तानं आज हास्यरसिक या स्किटमध्ये सहभागी झाले. त्याचा मला अत्यंतिक आनंद आहे. त्यांनी 4 चांद लावले या परफॉर्मन्सला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सलाम आहे तुम्हाला. सलाम. प्रसाद सर तुम्ही पर्यटकाच्या भूमिकेत शोभलात खरे, पण गळ्यात जर कॅमेरा असता ना तर आणखी मजा आली असती. पण बाकी सगळं मस्त. वा. आता विचारा मिस्टर भिडे आणि मिसेस भिडे यांना की त्यांना कसा वाटलाय. जे काही सूक्ष्म अणुरेणू ज्या शरीरात असतील ते सगळे हल्लेले आहेत. सगळे ऍक्टिव्ह झालेले आहेत. इतके प्रचंड. इतक्या वर्षांनी इतकं हसलोय. म्हणजे इतक्या वर्षांचं आज एका दिवसात जे काय परिपूर्ण झालेलं आहे. आणि खूप खुश झाले. मजा आली. विशाखा आय लव्ह यू.
आणि खूप मस्त. आणि एव्हरीबडी, समीर, प्रसाद, तुम्ही सगळे सुपर्ब कॉम्बिनेशन. आणि प्रसाद, खूप दिवसांनी तुला स्टेजवर बघितलं तर खूप छान वाटलं. सई, यू टू, मस्त मजा आली. खूप खूप सुंदर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच फॉर दिस एंटरटेनमेंट. थँक्यू. खरंच विशाखात पहिली तर तुझी कुठेही शाखा नाही. अप्रतिम आहेस तू. आणि समीर, तू काय खातो बाबा? काय म्हणजे किती एनर्जेटिक असावं माणसाने यार. क्या बात आहे यार. आणि तुम्ही जी काय साथ दिली त्यांना, मस्त सटल तुझे ते बसून तुमचं जे काय चाललं होतं, क्या बात आहे. मजा आली. आणि खरंच मनापासून सांगतोय की इतका हसलेलो आहे, इतका म्हणजे असं बरं वाटतं की आज हा क्या बात आहे. आज मजा येऊन गेली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. मंडळी, मनाचे खेळ कोणाला कळत नाहीत असं म्हणतात. आज इथे असेच काही मनाचे खेळ रंगणार आहेत आणि त्यातून हास्याचा मेळ घडवण्यासाठी तुमच्यासमोर येतात कॉमेडी स्टार अरुण कदम, मॅड विनोदाचा डॅडी पॅडी, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि द वन अँड ओनली दत्तो. नमस्कार बालोनी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक अरुण कदम. तर बालोनो, आज मी सायकेट्रिस्ट कर आलो आहे. तुम्हाला माहिती आहे सायकेट्रिस्ट कर माणूस कोण हौशे खातर नाहीत. परसात तुला तर माहिती आहे माणसाची ना 2 मनं असतात, एक चांगलं मन आणि एक वाईट मन. माझी दोन्हीच्या दोन्ही फालतू मन, एकदम फडतूस मन आहे. कायम घाणेरडा विचार करायला लावतात मना. सई, तुला तर माहिती आहे मी कवरा सज्जन माणूस आहे. आपण कुणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं, अशी आपली परिस्थिती आहे. पण ही माझी मन आहेत ना, जेम फालतू आहेत. आता यांचंच बघा ना, हे जेठालाल आहेत ना, यांच्या सिरियल मधले ह्यांचे सुद्धा 2 मन आहेत. यांच्या घरातलं एक मन न बाहेरचं एक मन. खरं तर बाहेरच्या मनात ते जामच रमतात. असो, आज मी एकटाच या सायकेट्रिस्ट करा आलेलो आहे. ते नाही आहेत ना, हे माझं नशीब आहे. यार थँक्यू यार अरण्या, थँक्यू. आज तुझ्यामुळे सईचं दर्शन झालं. तुला सांगतो दत्तू, सईला बघितलं ना की फोटोच काढावा असा वाटतो. सई बघितलं, अशी माझी मन आहे रे वसरनो. सई मला क्युटी पाय बोलते. कधीतरी टेडी बियर म्हणून ती मला घरी घेऊन जायला बघते. न बसऱ्यानं ही असली मन जर तिला कळली तर ती क्युटी पाय म्हणा बोलला. तिच्या क्युटी पायाने म्हणा ती तुडवल. अरे ही बघ, प्राजक्त पण इथंच आहे. हाय प्राजू. परसन अरे नका ना सर, ती प्राजू मला किती गोड माणूस समजते. स्पेशल माझ्यासाठी पुण्यावरनं फरसाण आणते. तुम्ही असं जर वागलं तर ती कधी देईल म्हणा फरसाण. फालतूगिरी नको. मी इकडं सायकेट्रिस्ट कर आलोय. तुम्ही बाहेरच थांबायचा. कसे चिकने चिकने भारी भारी. अरे वसाऱ्यानो, मला आत तर जाऊ द्या. ती चिकनी आहे का चकनी आहे ती मला आत गेल्यावर ते राहिले ना. काय रिहर्सल नाही, पाठांतर, स्किट? अरे नाही, ती एक्सरसाइज राहिली ना, सकाळची थोडी राहिली. एक्सरसाइज झाली नक्की? बोला बोला. काय भारी दिसतेस ग तू. काय भारी दिसतेस ग तू. काय म्हणलात तुम्ही आता? तुम्ही आता काहीतरी बोललात. परत बोला. नाही परत बोला. माझ्याशी लग्न करशील? माझ्याशी लग्न करशील? एक कोणी सोडलं ना आतमध्ये? हॅलो, कोण आहे ते? कोणी सोडलं तुम्हाला? मॅडम, अपॉइंटमेंट घेतली. सायकेट्रिस्ट, मी पेशंट. आपण आय एम सो सॉरी. तुम्ही आय एम सॉरी. तुम्ही पेशंट आहात. आय एम रिअली सॉरी. सो तुमचं काय म्हणजे तुम्ही
हे असं काय बोलता आणि काय होतं? ऍक्च्युली म्हणजे माझा जाम प्रॉब्लेम आहे. मी सतत माझ्या स्वतःशीच बोलत असतो. हे माझा मोठा प्रॉब्लेम आहे. ओके 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 स्वतःशी बोलता स्वतःशी मी तुम्ही? बोलतो. ओके 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 हरकत नाही टेन्शन घेऊ नका. आता माझ्याकडे आलात ना, आता तुमचा हा प्रॉब्लेम हळूहळू कमी होईल. ओके? काय? अरे हो 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 काय होतंय? ते राहिलं ना, काय ते सकाळची एक्सरसाइज करायची. किती एक्सरसाइज करता तुम्ही? काय करायला काय ती करून घ्या एक्सरसाइज. चला करून घ्या. करा एक्सरसाइज करा. झाली कन्फर्म? ग्रेट ग्रेट. ओके आता ना मला व्यवस्थित सांगा तुम्हाला काय होतंय. चढ़ गया ऊपर रे अटरिया पे लोटन कबूतर रे गुटर 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 होतंय काय? नाही ऐका होतंय काय? शरीर हलतंय पण आवाज येतच नाहीये. जे सांगतो तुम्हाला, मला तोंडाने सांगितलं तर कळेल ना काय होतंय. अजी माझी मन आहेत ना ते बोलतायत. चढ़ गया ऊपर रे अटरिया पे लोटन कबूतर रे गुटर 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 गुटर. कबूतर गुटर गुटर बॅच. बसा बसा बसा. तुमचा ना जरा गंभीर प्रॉब्लेम आहे म्हणून आलो तुमच्याकडे. आता ना मला सांगा तुमची ही मनं तुमच्याशी काय काय बोलतात. काय बोलतात म्हणजे मी तुम्हाला सांगतो. एक मन आहे ना लय बारीक आहे पण वसाऱ्याला लय मोठी दाढी आहे. दुसरं आहे ना त्या दुसऱ्या मनाला दाढी नाही पण वसारा लय म्हातारा. एक मन लहान एक म्हातारा. हो पण तुम्हाला सांगतो ते म्हातारा मन लय चाबरा आहे. हो मला जगू देत नाही. म्हणजे मला कुठं तोंड दाखवायला जागा सुद्धा ठेवली नाही. तुम्हाला सांगतो मी असं रस्त्याने जाताना कपड्याच्या दुकानाच्या बाहेर बघा त्या बावल्या ठेवलेल्या असतात बायका. त्यांची पप्पी घ्यायला सांगतात हे लोक. मी नाही घेणार तुला घे. मी नाही घेणार घे. मी घेतो ते बघतात ना मला कुत्र्यासारखं मार मार. माझी काय अवस्था करून ठेवली तुम्हाला माहिती. अहो इथं तर जाऊन जा. मी माझ्या चालीमध्ये जातो ना तिकडं त्या बायका पोरी मना बघून दरवाजा खिडक्या बंद. तुम्हाला अहो तोंड दाखवायला जागा ठेवली नाही या लोकांनी. अहो त्या बायकांचं मरू द्या. रस्त्याने जाताना बकऱ्या कुत्री मांजरी चिमण्या मना बघून जीव खाऊन पळतात. काही होऊ शकत नाही. तुमचे विचारच घाणेरडे. तुम्ही मनांना दोष देऊन ना स्वतः इनोसंट असल्यासारखे दाखवताय ना ते आधी बंद करा. तुम्ही घाणेरड्या विचारांचे आहात. आल्यापासून मी बघतेय माझ्यावरती तुम्ही वाटेल तशा कमेंट्स करताय. मी सायकायट्रिस्ट म्हणून ऐकून घेतेय. लाज वाटत नाहीये माणसाला. मला ना तुमची ट्रीटमेंटच करायची नाहीये. यू जस्ट गेट लॉस्ट. गेट आउट गेट आउट गेट आउट गेट आउट गेट आउट. काय करू आतापर्यंत तुम्ही मन जपणारी माणसं बघितली. आता मी काय करतो त्या माझ्या मनानं काय केलं आता? आता मी माझं मन मारून जगतोय. जगा काय जगायचं. खूप भारी कॉन्सेप्ट होती आणि खूप मजा आणली. वा जोरदार टाळ्या. असित भाई हा परफॉर्मन्स तुम्ही किती आणि कसा एन्जॉय केलात? खूपच हसलो आणि आम्ही लोकांना हसवते आणि हे लोकांना आम्हाला हसवला आणि खूपच मजा आली. मनापासून धन्यवाद.
मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, परंतु 300व्या भागाचं हे सेलिब्रेशन उद्या सुद्धा असंच रंगणार आहे आणि उद्या सुद्धा आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहेत तारक मेहता का उलटा चष्मा मधील आपले गोकुलधामचे लाडके रहिवासी. तेव्हा बघायला विसरू नका उद्या रात्री 9 वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा 300 नॉट आउट टेन्शनला गेट आउट.